नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 19 एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची कामदा एकादशी. चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते. तर महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते. त्याचबरोबर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. असं म्हटलं जातं की कामदा एकादशीचं व्रत केल्यास साधकांना 100 यज्ञासमान फळ मिळते. हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, म्हणून या एकादशीला कामदा एकादशी म्हटलं जातं. हजारो वर्षाच्या तपस्या, सोने मोती दान, सौभाग्याच्या वस्तूचे दान इत्यादीपेक्षा केवळ कामदा एकादशीचं व्रत अधिक फलदायी असल्याचं वेद आणि पुराण सांगते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर काही उपाय जर आपण केले तर आपल्याला याचे विशेष फळ मिळते असं म्हटलं जातं. त्यामुळेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तुळशी मातेला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण केली तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होऊन जातील, आर्थिक संकट आपली दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. फक्त आपल्याला 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही. इतर वेळेस तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर अतिउत्तम राहील, कारण सकाळी सकाळी स्नान करून देवघरातील देवांची पूजा केली की लगेच तुळशी मातेला हा उपाय आपल्याला करायचा. आपल्या सर्वांना माहीत आहे की तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तुळस ही हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय मानली जाते. तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळस ही असते. आणि म्हणूनच आपण एकादशीच्या दिवशी तुळशी संदर्भात जर काही उपाय केले तर ते अतिशय लाभदायक आपल्याला ठरत असते. आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद हे मिळत असतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते पहा. आपल्या घरामध्ये ज्या पैशांच्या अडचणी येतात त्या दूर होण्यासाठी, आपल्या घरातील लक्ष्मी माता जी आहे तर ती स्थिर राहण्यासाठी, आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण भरपूर सारे कष्ट मेहनत करतो, परंतु आपल्याकडे पैसा हा स्थिर राहत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि त्यामुळे आपण भरपूर सारे कष्ट मेहनत केली तरी सुद्धा आपल्याला काही वेळेस यश हे प्राप्त होत नाही. त्यामुळेच आपल्याला पैशांच्या अडचणी ह्या येत असतात. आपल्याकडून कधी कधी भरपूर असा पैसा हातून खर्च होतो. तर आपल्याकडे लक्ष्मी माता ही प्रसन्न आहे, आपल्याकडे आहे, परंतु ती घरामध्ये स्थिर राहणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. लक्ष्मी घरात येण्याचे मार्ग हे कमी असतात, परंतु घरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे अनेक असतात. त्यामुळेच बघा, आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्याकडे माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहील. तर बघा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला 2 जायफळ घ्यायचे आहेत. तर पहा, जायफळ हे आपल्याला नवीनच घ्यायचे आहेत. अगोदर पूजेमध्ये वापरलेले आहेत किंवा मग काळे पडलेले आहेत किंवा खराब आहेत असे जायफळ आपल्याला घ्यायचे नाही. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं हळद, कुंकू, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे. जर तूप नसेल तर पाणी टाकून थोडंसं हे मिश्रण मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला
2 लवंगासुद्धा लागणार आहेत आणि एक तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा घेतला तरीसुद्धा चालेल. तेलाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे आणि असा हा दिवा आणि ह्या वस्तू घेऊन आपल्याला तुळशी मातेपाशी जायचा. एकादशी व्रत आहे, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला आपण कोणत्याही प्रकारचे विघ्न तिच्या व्रतामध्ये घालायचे नसते, तिला जल अर्पण करायचे नसते, त्याचबरोबर तिचे पानं देखील या दिवशी तोडायचे नसते. तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत पकडत असते, त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तिचे पानंही आपल्याला तोडायचे नाही. तिच्या त्या व्रतामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे विघ्न हे घालायचे नाही. त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत ना, त्या वस्तू आपल्याला कशा पद्धतीने अर्पण करायच्या आहेत ते आता आपण बघून घेऊ. आता बघा, जे हळद आणि कुंकू आपण मिक्स केलेलं आहे, तर त्या हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला तुळशीपाशी एक स्वास्तिक काढायचं आहे. तुम्ही तुळशीच्या कुंडीवर जरी काढलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमची खाली तुळस लावलेली असेल तर खाली तुळशीजवळ तरी तुम्ही हे स्वास्तिक काढलं तरीसुद्धा चालेल. तो दिवा आपण घेऊन गेलेलो आहोत, तो दिवा सर्वात अगोदर प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याखाली काहीतरी वस्तू ठेवायची आहे, म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे किंवा एखादी प्लेट ठेवली तरीसुद्धा चालेल, परंतु असाच दिवा जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि नंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. आता बघा, ज्या 2 लवंगा आपण घेतलेल्या आहेत आणि 2 जायफळ आपण घेतलेले आहेत, तर त्याचं काय करायचं, तर हे 2 लवंगा आपल्याला तुळशीच्या मुळाशी पुरायच्या आहेत. म्हणजे त्या मातीमध्ये आपल्याला ह्या लवंगा पुरायच्या आहेत. वरती त्यांची तोंड राहतील अशा पद्धतीने आपल्याला ह्या लवंगा तुळशीमध्ये खोचायच्या आहेत आणि जे जायफळ आहे ते सुद्धा. तर तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ह्या वस्तू तुळशीच्या मातीमध्ये पुरायच्या आहेत. तुळशीची जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये ह्या ज्या माती आहे त्या मातीमध्ये ह्या 2 लवंगा आणि जायफळ आपल्याला पुरायच्या. दोन्ही हात जोडून आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि धनासंबंधित आपल्या अडचणी तिला सांगायच्या आहे. आपल्या घरातील दरिद्री निघून जाण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, पैसा हा आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्याला मातेला प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही जी कष्ट मेहनत करत आहात त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा तुळशी जवळ तुम्हाला घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवघरातील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, कारण शनिवारच्या दिवशी तुम्ही जल हे अर्पण करू शकता. तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे, दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपण जे आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी जे 2 जायफळ त्या तुळशी मातेच्या कुंडीमध्ये पुरले होते ते 2 जायफळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि त्या लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला काढायची गरज नाही, त्या तशाच त्यामध्ये आपल्याला पुरून ठेवायच्या आहेत. ह्या जायफळ आपण धुतल्यानंतर यानंतर हे जायफळ तुम्हाला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि असा हा कपडा जो आहे बांधलेली पोटली तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. जायफळ हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानले जातात. अगदी पुराणामध्ये सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे जायफळ आपल्या तिजोरीमध्ये आपण ठेवल्यामुळे आपल्या तिजोरीकडे, आपल्या पैशाकडे लक्ष्मी ही खेचली जाते. ते जायफळ जे आहे ना ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. 2 जायफळ आपल्या तिजोरीमध्ये आपण अशा लाल कपड्यामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. ती माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जात नाही, आपल्या घरामध्ये ती स्थिर स्वरूपात राहते. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.